सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका चिंचखेड येथील आपल्या सत्संगाचा आज शेवटचा दिवस। उद्या आपली संध्याकाळी ह्याच टायमिंगला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। शेवटचं म्हणजे मी शेवटचं माझं सत्र, उद्या तुमचं सत्र असणार आहे। तुम्हाला काय कळालं, काय समजलं, काय लक्षात आलं, कोणकोणते संकल्प सोडणार आहे, या प्रतिक्रिया म्हणजे तुमचं सत्र। त्यामुळे उद्या मी बोलणार नाही। नाशिकवरून बरीचशी मंडळी उद्या येणार आहे या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी, तर ते पण बोलतील, म्हणून हे शेवटचं सत्र आहे। आत्ताच आपल्या या सत्संग कार्यक्रमाच्या माध्यमातून जे निरूपण आपलं चालू आहे त्यातलाच एक परिपाक किंवा परमेश्वराची कृपा, तर जे पिनूदादा आहे आपल्या गावातील, त्यांनीच उपदेश घेतला। स्वामी श्री चक्रधरांच्या या परिवारामध्ये त्यांचं स्वागत आहे। त्यांचा धर्म सिद्धीत जावा यासाठी आपण प्रार्थना करायची, साधू संतांनी शुभचिंतन करायचं आहे। आणि उद्या पहाटे 5चं जे सत्र आहे ते आपण घेणारच आहोत, परंतु जे येतात त्यांचं छोटंसं प्रायचित्त मी करून घेणार आहे, प्रार्थना करून घेणार आहे। ज्याला यायचं असेल ते येऊ शकतात। प्रायचित्त ज्याप्रमाणे मी करून घेतो त्याप्रमाणे नसणार, परंतु एक प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये धार्मिकता करत असताना आलेलं मलिनत्व, या अनुषंगाने आपण एक परमेश्वराला प्रार्थना करून तुमच्या जीवनाची नवीन सुरुवात व्हावी यासाठी परमेश्वराला आपण साकडं घालणार आहोत, विनंती करणार आहोत, प्रार्थना करणार आहोत। गेली आपण 5 दिवसापासून स्वामी श्री चक्रधर निरूपित जे आपल्या जीवाच्या हिताचं भल्याचं जे तत्त्वज्ञान आहे ते आपण अभ्यासतो आहे, चिंतन करत आहे। तुमच्या अनेकांचे प्रश्न आहे, त्या प्रश्नाचंही चिंतन आपण करत आलो। स्वामी श्री चक्रधरांनी सृष्टी का निर्माण केली, कशासाठी केली, आणि या सृष्टीत आपल्याला का आणलं, कशासाठी आणलं, परमेश्वराने अवतार घेतला, कशासाठी घेतला, आणि आपल्या जीवनाचं मूळ हेतू काय, कर्तव्य काय, हे शास्त्राला धरून आपण चिंतन करत असताना इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। उपदेश घेणं म्हणजे काय आणि आपल्या जीवनाचं कर्तव्य, या कर्तव्याच्या माध्यमातून धार्मिकता करणं म्हणजे काय, धार्मिकता कशी करावी, आपल्या धार्मिकतेमध्ये काय असावं, काय नसावं, याचं चिंतन करत आलो। त्यातच काही अभ्यासू किंवा ज्यांना जमेल अशा पद्धतीनं पहाटे 5 ते 6 पण आपण सत्र घेत असतो। जे सूत्रपाठावरती आपण सत्र घेतलं, गेली 25-30 वर्ष तुम्ही उपदेश घेतला आहे, 3-3, 4-4 पिढ्याचे उपदेश आहेत, पण सूत्रपाठ तुमच्यापर्यंत पोचलं नव्हतं। सूत्रपाठ म्हणजे परमेश्वराने आपल्याला दिलेला एक परमेश्वर, प्रतिपरमेश्वर। कारण परमेश्वराने काय सांगितलं आहे, तुम्हाला गोविंद, वचनरूपी गोविंदाचं सन्निधान आहे। म्हणजे आपल्याला आज सन्निधान आहे कोणाचं, स्वामी श्री चक्र निरूपित वचनाचं, तत्त्वज्ञानाचं, शास्त्राचं, ब्रह्मविद्या शास्त्राचं। परंतु ते आपण समजून नाही घेतलं, जाणून नाही घेतलं, आणि ते आपल्या जीवनात नाही उतरवलं तर ते सन्निधान आपल्याला जाणवणार नाही, प्रचितीला येणार नाही। परमेश्वराने सन्निधान आणि असन्निधानाची व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे। का सन्निधानात असूनही जो आज्ञाप्रतिपालन करत नाही त्याला असन्निधानच आहे, आणि जो असन्निधानात आहे पण जो आज्ञाप्रतिपालन करतो त्याला माझं सन्निधानच आहे। म्हणून आज्ञाप्रतिपालन करण्यासाठी आपल्याला शास्त्रात जावं लागेल, सूत्रपाठात जावं लागेल, काय देवाने सांगितलं आहे, काय करायला लावलं आहे, काय नाही करायला लावलं आहे, हे समजून घ्यावं लागेल, आणि त्यावरती चालल्यानंतर मग आपल्याला परमेश्वराची प्रचिती आणि सन्निधान येणार आहे, भेटणार आहे। आणि म्हणून पहाटे 5 ते 6 आपण सूत्रपाठावरती निरूपण केलं। मोकळं निरूपण करत असताना वचनाचा घोक पण तुमच्याकडून करून घेतला। तुमच्या डोक्यात नको यायला,
की घोक घेतला नाही, सूत्रपाठाचं वाचन कसं करावं, कारण तुम्ही वाचन करायला लागले तर कोणीतरी आलं की मग तुम्हाला डिस्टर्ब करून टाकतात की ते आता घोक घ्यावा लागतो. आता घोक नाही घेतला तुम्ही कसं काय वाचन करता, तर ती मनात भीती तुमच्या मनात असू नये. वास्तविक घोक म्हणजे काय, का तुम्ही अभ्यास करत असताना एखादी अडचण तुम्हाला निर्माण झाली, एखादा प्रश्न निर्माण झाला, तो कोणत्याही साधू संतांकडून किंवा यथार्थपणे सांगू शकणाऱ्या एखाद्या वाचनिकाकडून सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ऐकू शकता. तो घोक असतो. परंतु कालानुक्रमे त्या घोक या शब्दाचा अर्थ वेगवेगळा घेण्यात आला आणि म्हणून आपल्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला आणि आपण सूत्रपाठापासून, शास्त्रापासून, थोडक्यात परमेश्वरापासून दूर राहिलो आजपर्यंत. म्हणून आपण विचार मालिकेचं सूत्रांचं चिंतन केलं, नंतर 9 प्रकरणाचं चिंतन केलं, आजच आपण आचाराचं चिंतन केलं. आचार मालिका आणि विचार हे 2 प्रकरणं आपले राहिलेले आहे, तेही उद्या आपण करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुमच्या मनात ही भीती निघून जाईल आणि परमेश्वर प्राप्त करण्यासाठी परमेश्वराने दिलेलं हे वचनरूपी जे सन्निधान आहे ते आपल्याला प्राप्त करता येईल, घेता येईल. परमेश्वर बोध आणि बोधदाता आहे. परमेश्वराकडूनच बोध दिला जातो. मी तुम्हाला कितीही बोललो, किती सांगितलं, तो जो उमट आहे, जो समज आहे, जी जाणीव आहे, ती मात्र परमेश्वराकडून येत असते. त्यामुळं क्रेडिट मी पण घेणार नाही आणि कोणी घेण्याचं काही कारण पण नाही, कारण देणारा देव आहे, घेणारे तुम्ही आहात. परमेश्वर योग्यता बघून कोणाला तरी निमित्त करून ही जी उद्धारण्याचं जे परमेश्वराने व्यसन स्वीकारलेलं आहे ते मात्र निरंतर चालू आहे आणि ते अखंडित चालू राहण्यासाठी परमेश्वर कोणाच्या तरी निमित्तातून बोलतात, सांगतात, बोध देतात, जाणीव करून देतात. आणि ज्यावेळेस परमेश्वराची प्रवृत्ती होते त्यावेळेस परमेश्वर म्हणतात, स्तंभा एका ते निमित्त करी. म्हणजे स्तंभाला कोणाला, स्तंभ म्हणजे काय, खांब, अशा कोणत्याही व्यक्तीला मी निमित्त करून तो बोध देऊ शकतो, जाणीव करून देऊ शकतो, ज्ञान देऊ शकतो. आता यात मतांतर आहे की फक्त साधू संतांनाच निमित्त करल, परंतु परमेश्वराने सांगितलेल्या ब्रह्मविद्याशास्त्रानुसार स्तंभा एकाते म्हणजे प्रवृत्ती जर परमेश्वराची झाली तर कोणाला निमित्त करायचा अधिकार परमेश्वराचा आहे. कोणासाठी कोणाला निमित्त करायचं हे ज्ञान सर्वस्वी परमेश्वराकडे आहे आणि म्हणून तो ठरवतो कोणाला निमित्त कर, त्याचा अधिकाराचा तो विषय आहे. त्याच्यावर ते ठरवतात आणि आपल्यापर्यंत ते पोचवतात. आपले काहीतरी ऋणानुबद्ध संबंध आहे म्हणूनच इथपर्यंत मी पोचलो. नंतरही आपण कधीतरी भेटत राहणार आहे. रक्ताच्याही पलीकडचं आणि कर्माच्याही पलीकडचं आपलं जे अच्युत गोत्र हे नातं आहे ते परमेश्वराने आपल्याला जोडलेलं आहे. ते मात्र जोपासायचं काम ज्ञानाशिवाय आपल्यामध्ये करता येणार नाही. म्हणून ज्ञान महत्त्वाचं आहे. ज्ञान मोचक देवाने सांगितले. ते ज्ञान कशाचं, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण, हे 4 परमेश्वराने सांगितलेले पदार्थ, या 4 पदार्थावरतीच धर्माची इमारत उभी आहे. हा धर्माचा पाया आहे आणि तो जर आपण समजून नाही घेतला तर आपल्याला धर्म थोडाही कळू शकत नाही, जाणू शकत नाही. आणि म्हणून याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आता तुम्हाला वाटेल अभ्यास करावा, काहींना बराच प्रश्न आहे, मला वाचता येत नाही, मग मी कसं वाचावं, मला वेळ भेटत नाही, मग मी कसा अभ्यास करावा, धर्माचा अभ्यास तर खूप मोठा असतो, मग कसा करायचा येईल, कुठं जाता येईल, कोणत्या आश्रमात जाता येईल, आश्रमात जर गेलो तर साधू संतांना वेळ असेल का, ते मला शिकवतील, असे अनेक प्रश्न असतात. परंतु देवकृपा आहे, आजची परिस्थिती बदललेली आहे. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही होकारात्मक जर विचार केला तर त्यातून तुम्हाला खूप काही मिळू शकतं. यूट्यूबवरती गेल्यानंतर माझं चॅनल आहे, त्या चॅनलवरती गेल्यानंतर नंबरप्रमाणे जर तुम्ही सत्संग ऐकले, तो एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या 4ही पदार्थाचं पूर्णपणे परमेश्वर निरूपित असलेल्या ब्रह्मविद्याशास्त्राच्या प्रमाणानुसार विश्लेषण केलेलं आहे. नुसतं विश्लेषणच केलं नाही तर त्यावरती प्रश्नपत्रिका पण तयार केलेली आहे. प्रश्नपत्रिका तुम्ही लिहून सोडू शकता आणि ते चेक करायचं काम परत पुढच्या सत्संगामध्ये उत्तरपत्रिका पण दिलेली आहे. अशी ती एक मांडणी आहे.
तुमच्या मनातली शंका प्रश्न कोणताही निर्माण झाला का तो पुढचा सत्संगामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला नक्की भेटेल, कारण जो सत्संग तुम्ही ऐकला त्या सत्संगाच्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे, त्याचं उत्तर पुढच्या सत्संगात आपण दिलेलं असतं। म्हणून संयम ठेवून क्रमाक्रमाने ते सत्संग जर ऐकले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल घडेल आणि परमेश्वराच्या विषयी धर्माविषयी आवडी निर्माण होऊन परमेश्वराच्या प्राप्तीचं जे साधन आहे तुमच्या हातात येईल का जे ब्रह्मविद्याशास्त्र आणि परमेश्वरातलं तुमचं धर्मातलं जे अंतर आहे ते कमी कमी होत जाऊन आपोआपच आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होऊन आपल्याला ते प्राप्त करता येईल। आपल्या जीवनाचा मूळ उद्देश फक्त आणि फक्त भक्ती आणि त्या भक्तीचा मूळ उद्देश फक्त आणि फक्त मुक्ती आहे, परंतु आपण अज्ञानाने त्या भक्तीचा वापर कुठं कुठं केला, प्रपंचात केला, दृष्टपर भक्तीत केला, हे पाहिजे ते पाहिजे, ते तर आपल्याला देवाने सांगितलं कर्मवशे सकळे पावे, कर्माने आपल्याला ते भेटणार आहे, त्यासाठी त्या भक्तीचा वापर करण्याची आवश्यकता नाही, परंतु आपण अज्ञान आहे, तशा पद्धतीचे संस्कार आपल्यावर नाही, तशा पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला नाही आणि त्यामुळं आपल्याला कशाबरोबर काय घ्यावं आणि कशाचा कुठं वापर करावा हे ज्ञात नसल्यामुळं आजपर्यंत आपण या दृष्टपर भक्तीमध्येच गर्क राहिलो। दृष्टपर भक्ती म्हणजे थोडक्यात अप्रत्यक्षरित्या देवतेचीच भक्ती असते, कारण परमेश्वराला तुम्हाला कैवल्य दान द्यायचं आहे, मुक्तीला न्यायचं आहे, आनंद द्यायचा आहे आणि जे प्रापंचिक जे अडीअडचणी आहे, प्रापंचिक जे सुख आहे ते तुम्हाला देण्यासाठी परमेश्वराने 81 कोटी 1.25 देवतेची फौज तुमच्या दिमतीला ठेवलेली आहे। म्हणून अप्रत्यक्षरित्या तुम्ही परमेश्वराचे जरी भक्त असले, परमेश्वराची जरी भक्ती करत असले आणि त्याच परमेश्वराकडे जरी प्रार्थना करत असले तर देण्याचं काम मात्र देवता करतात आणि म्हणून अप्रत्यक्षरित्या ती देवतेचीच भक्ती आहे। म्हणून देवता भक्तीच्या बाहेर पडून आपल्याला जर परमेश्वर भक्तीपर्यंत जायचं आहे आणि आपल्या जीवनाची जर मुक्ती मिळवायची आहे तर ती मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे। ते ज्ञान कधी मिळेल, कोणत्या वयात मिळेल, कोणत्या अवस्थेत मिळेल याची देवाने वेळ सांगितलेली आहे। प्रत्येक गोष्टीला वेळ असते बघा, शाळेत मुलांना घालण्याची वेळ असते, लग्नाची वेळ असते, शेती करतो आपण त्या शेतीमध्ये कशाची कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं कोणत्या वेळेला लागवड करायची याची एक वेळ असते। ऋतुमानानुसार उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ठरलेला असतो, थोडाफार इकडं तिकडं जरी झाला तरी मात्र ऋतू हे बरोबर ठेवत असतात, दिवस बरोबर रात्र बरोबर होत असते, ती वेळ निसर्गाने पकडलेली आहे। निसर्गाता आपल्याला ती जर पकडता आली तर आपल्या जीवनाचं हित मात्र 100% होणार आहे आणि म्हणून परमेश्वराने सांगितलं जोशी अवसर विषया तो ब्रह्मविद्या। जी वेळ आपली सर्व सांसारिक सुख मिळवण्याची असते, अभ्यास करण्याची असते, करिअर करण्याची असते, त्याच वेळेस अभ्यास शास्त्राचा सुद्धा करण्याची असते, त्याच वेळेस आपण आपल्या जीवनाचं नियोजन आयोजन करण्याची वेळ असते, कारण तारुण्य असतं आणि या तारुण्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला असतो आणि त्या आत्मविश्वासातून आपण पाय मारील तिथं पाणी काढण्याची धमक आपल्यामध्ये असल्यामुळं आपलं शरीर स्वस्थ असतं, बुद्धी तीक्ष्ण असते, तीव्र असते, स्वस्थ असतात, त्यामुळे आपण निर्णय घेऊ शकतो। म्हणून वेळ पकडणं अत्यंत गरजेचे आहे। आता वयाच्या अनुषंगाने शास्त्राने आपल्याला वेळ तर सांगितलेली आहे, परंतु काही लोकांच्या मनात येऊ शकतं आता आमचं तर वय झालं बाबा, 50 ओलांडली, 70 ओलांडली, मग आता कसं? जोपर्यंत परमेश्वर प्राप्त करण्याची आस आहे, परमेश्वराला प्राप्त करून माझ्या जीवनाचं हित करून घेण्याची वासना तुमच्या मनामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही म्हातारे नाही, तुम्ही जरट नाही। जेव्हा तुमची वासना संपली का मला देव नको, काही नको, आता जे भेटलं त्याच्यात मी समाधानी आहे आणि जाऊ द्या, त्याच वेळेस तुम्ही म्हातारे झाले आणि तुम्ही मृत्यू पण पावले, कारण तुम्हाला जन्माला कशासाठी देवाने घातले? परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी। बोध कशासाठी दिला आहे? परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी। ज्याच्यासाठी सारं तुम्हाला दिलं ती आस, ती वासना संपली, याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या आपला मृत्यू झालेला आहे। म्हणून तुम्ही जिवंत आहात कुठपर्यंत? जोपर्यंत परमेश्वर मिळवण्याची वासना इच्छा आहे आणि म्हणून आपण कसं वागावं, कसं राहावं याचं परमेश्वराने शास्त्रात आचार विचार सांगितलेले आहे आणि त्या आचारा विचारानुसार आपण राहण्याचा प्रयत्न केला
तर परमेश्वर आपल्याला सहाय्य करतात. कारण प्रयत्न करी दैवाचे साई. आपण परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जर प्रयत्न करायला लागलो तर दैवाचं आपल्याला सहाय्य होतं. याचं कारण का ज्या उद्देशाने परमेश्वराने हा सारा उपद्व्याप केला त्याच उद्देशाला घेऊन आपण आपली शास्त्राची वाटचाल करायला सुरुवात केली आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला त्या उद्देशाचा निर्णय घ्यायला लावलेला आहे. आणि ज्या मिनिटाला तो निर्णय तुम्ही घ्याल त्या मिनिटाला परमेश्वराचं सहाय्य तुम्हाला वर्तला किंवा यायला सुरुवात होते. आपण म्हणतो मी एवढं करतो तरी मला का सहाय्य होत नाही, का सहाय्य होत नाही, तर आपला उद्देश चुकलेला असतो, आपलं ध्येय चुकलेलं असतं, आपला रस्ता चुकलेला असतो. काम करण्याला महत्त्व आहे, कष्ट करण्याला महत्त्व आहे, परंतु त्या कष्टाला जर दिशा नसेल तर त्या कष्टातून यश मिळणार नाही. तसं धर्म करण्याला महत्त्व आहे, धार्मिकता करण्याला महत्त्व आहे, पण त्या ज्ञानामध्ये आचार विचार ज्ञान जर नसेल, ध्येय जर तुमचं पक्क नसेल तर त्या धार्मिकतेला त्या धर्माला काही अर्थ नाही. आणि म्हणून स्वस्थ चित्ततेने आपण ती धार्मिकता केली पाहिजे. आणि त्या करण्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस तुम्ही करायला सुरुवात कराल त्यावेळेस तुमच्या मनामध्ये आपोआपच समाधान निर्माण होईल. समाधान असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे खूप आहे पण समाधान नसेल तर तुम्ही स्वस्थता तुमच्या मनामध्ये येऊ शकत नाही, निर्माण होऊ शकत नाही. स्वस्थता नसेल तर तुम्हाला परमेश्वराची भक्ती करता येणार नाही. काल मी एक बोधकथा सांगितली होती की तो राजा आहे, 8व्या पिढीचा विचार करत होता आणि अस्वस्थ झाला होता. पण एका म्हातारीनं त्याला शिकवलं की अरे बाबा, मी परमेश्वराच्या निष्ठेवरती उद्याचा विचार करत नाही, कारण परमेश्वर दाता आहे, परमेश्वर देणारा आहे. आणि जर तो देणाराच आहे तर मी उद्याचा काय विचार करावा. आणि उद्या ज्यावेळेस उगवेल त्यावेळेस परमेश्वराने माझ्यासाठी व्यवस्था केलीच आहे. ह्या म्हातारीनं ज्यावेळेस त्याला जाणीव करून दिली तेव्हा त्याची स्वस्थता निर्माण झाली. आणि मी 8व्या पिढीचा विचार करणं माझं कसं अज्ञान आहे, मूर्खपणाचं आहे याचं लक्षात आलं आणि योग्य पद्धतीने तो जीवन जगायला सुरुवात केली. आज आपल्याकडे सर्व आहे परंतु तरी आपण अस्वस्थ आहोत. आज आपल्याला देव आहे, देव समजला, परमेश्वर आहे, परमेश्वर कळाला, परमेश्वराची जाणीव आहे, बोध आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला फरक आपल्याला समजला आणि त्या पद्धतीने आपण भक्ती पण करतो आहे. पण ही भक्ती करत असताना आपण जर अस्वस्थ असेल, आपण संभ्रमावस्थेत असेल, याचा अर्थ सारं असून आपल्याकडं सारं नसल्यासारखं आहे. म्हणून स्वस्थता अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती स्वस्थता फक्त आणि फक्त धर्मात मिळू शकते, धार्मिकतेत मिळू शकते आणि तीही परमेश्वराच्या धर्मामध्ये, परमेश्वराच्या धार्मिकतेमध्ये. कारण देवता भक्ती, जीवभक्ती, भूतभक्ती ही भक्तीचे अनेक प्रकार आहेत. त्यातली सर्वात श्रेष्ठ भक्ती परमेश्वर भक्ती. आणि ही भक्ती करत असताना आपल्या जीवनामध्ये जर स्वस्थता आपण मिळू शकलो नाही तर ती भक्ती आपली कुठेतरी चुकते, चुकीच्या रस्त्यावरती आहे हे आपण लक्षात घ्यायचं आणि मग आत्मचिंतन करून, शिवावलोकन करून योग्य रस्त्याला आपण पकडायला सुरुवात करायची. प्रत्येकाला एक महत्त्वाकांक्षा असते, प्रत्येकाला एक आस असते आणि त्या महत्त्वाकांक्षेपोटी जो जे ते मिळवायचा प्रयत्न करतो आहे. प्रत्येकजण पैशाच्या पाठीमागे धावतो आहे, पण देव काय म्हणतात, जितका तुम्ही पैशाच्या पाठीमागे धावाल तितका पैसा पुढं पळेल आणि जितकं तुम्ही स्वस्थ राहाल, शांत राहाल, तितका तो पैसा तुमच्याकडे येईल. मग आता तुम्हाला स्वस्थ चित्त राहायचं का त्याच्या पाठीमागे धावायचं याचा विचार मात्र धर्म देत असतो, धार्मिकता देत असते. पण त्या पद्धतीने तुम्ही ती घेतली तर, अन्यथा आपण महत्त्वाकांक्षा पकडतो परंतु नेमकं अचूकता न समजल्यामुळं आपण धावतोय, पळतोय इकडं तिकडं, तिकडून इकडं. जेव्हा वेळ संपून जाते, थकून जातो, तेव्हा लक्षात येतं का आपण विनाकारण पळत होतो, बाकीचं तर सारंच आपल्याजवळ आहे. ती पूर्वी बघा शाळेमध्ये मामा की ऐनक असा एक धडा होता. बऱ्याच जुन्या विद्यार्थ्यांना तो धडा माहीत असेल, 4थीला होता बघा. म्हणजे ऐनक म्हणजे काय, चष्मा. तो एक मामा असतात, आपण कोणालाही म्हणतो ना मामा, म्हणजे एक बुजुर्ग व्यक्ती. त्यांनी काय केलं की तो चष्मा असा डोक्याला लावला, स्टाईल म्हणून लावतात बघा काही मुलं मुली, तर तो लावला आणि चष्मा शोधण्यासाठी इकडं बघ तिकडं बघ सर्व गाव फिरला. याला विचार त्याला विचार. आता ज्याला विचारायचं त्याला दिसायचा तो चष्मा. तो म्हणतो हा काय मूर्ख माणूस, याच्याकडे चष्मा असताना हा विचारू राहिला, हा काय गंमत तर नाही करत, चेष्टा तर नाही करत. तो सर्व गाव फिरला, सर्व गाव फिरून मग घरी आला. तो म्हणतो माझा चष्मा कुठे गेला, आता चष्माच नाही तर वाचणार कसा.
घरात पाहिलं, कपाटं पाहिले, सर्व उस्तरलं, साऱ्या गावाला विचारलं, कुठं बसलो होतो ते आठवलं, विसरलो होतो ते आठवलं, पण अजिबात त्याच्या लक्षात आलं नाही. तो म्हणतो काय डोक्याला हात लावून बसलो बाबा. डोक्याला हात लावून बसायला, डोक्याला हात लावला चष्मा दिसला, कारण स्पर्श जाणवला ना त्याचा. पश्चाताप झाला का आपण डोक्याला हात मारतो ना, तसं त्याला पश्चाताप झाला की आता चष्मा कुठून आणायचा. तसं आपल्याला जेव्हा पश्चाताप होतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे आपल्याजवळच आहे. काय आपल्याजवळ आहे? परमेश्वर आपल्याजवळ आहे, शास्त्र आपल्याजवळ आहे, बोध आपल्याजवळ आहे, नाम आपल्याजवळ आहे. का ज्या नामाने वेद होतो, ज्या नामाने बोध होतो, ज्या नामाने साह्य होतं, त्या नामाने प्राप्ती होते. हे सारं तर आपल्याजवळ आहे, परंतु वेळ मात्र निघून गेलेली असते. आणि जेव्हा वेळ निघून गेलेली असते, आपलं वय निघून गेलेलं असतं आणि मग म्हणतो आता काय करू, आता काय करू, काहीच उपयोग नाही. कोणी ऐकायला वेळ नाही तुमच्याकडं आणि तुम्हाला सांगायला वेळ नाही. म्हणून स्वस्थता आणि वेळ पकडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एक सिकंदर राजा असतो बघा, तो सिकंदर राजाला काय करायचं असतं? सर्व जग जिंकायचं असतं. ती महत्त्वाकांक्षा असते त्याला. आणि तो जग जिंकण्यासाठी सारं सैन्य घेऊन राज्याच्या बाहेर पडतो. एका राज्यावर स्वारी करतो, ते जिंकतो, तिथले सैन्य घेतो, पुढच्या राज्यावर जातो, ते जिंकतो, सैन्य घेतो, त्याची कीर्ती वाढत चालली. ज्या वेळेस तो पुढच्या राज्याकडे जायला लागला, ते राजे ते सैन्य घेऊन स्वतःच यायचे. शरणागती असं आपण हरणारच आहे, त्याच्यापेक्षा आपण याच्यात सहभागी व्हा, असं त्याचं वाढत वाढत तो जग जिंकायला निघालेला असतो. एका जंगलातून जात असतो तो. आणि त्या जंगलामध्ये जात असताना त्याला काय सवय लागली की जेव्हा बी मी पुढं जातो ते सारे लोक मला शरण येतात. राजा म्हटल्यानंतर सर्व त्याला मुजरे घालायला येतात. परंतु त्या जंगलातून जात असताना एका झाडाखाली एक व्यक्ती बसलेली असते. साधू असतात. साधू आपल्या आपल्या स्मरणात, चिंतनात, परमेश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन असतात. कोण आलं, कोण गेलं, शेजारून कोण चाललं याच्याशी त्याला काही मतलब नसतं. पण त्या राजाला ते खटकतं की एवढा मोठा लवाजमा घेऊन जग जिंकायला निघालेलो मी सिकंदर राजा, आणि सारे लोक मला शरण येतात, आणि असा हा कोण माणूस आहे का जो माझ्याकडे ढुंकूनही पाहत नाही, माझ्याकडे लक्ष पण देत नाही. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, युगो हट झाला आहे की नाही. त्याला तो युगो हट झाला. तो म्हणतो अरे मग माझ्या राजेपणाला काय अर्थ आहे, मी सिकंदर असण्याला काय अर्थ आहे, हा मला शरण येत नाही, मला विचारत नाही, माझ्याकडे पाहत नाही, याचा अर्थ काय झाला. आणि मग तो उतरतो आणि त्या बाबाच्या समोर जाऊन उभा राहतो. ते बाबा बघतात कोणीतरी व्यक्ती आलेली आहे, मोठा लवाजमा आहे, हत्ती आहे, घोडे आहे, सैन्य आहे, पण त्या बाबाच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारची डिस्टर्ब नाही, अस्वस्थता नाही, शांत तो बघत असतो. तो सिकंदर राजा त्या बाबांना काय म्हणतो, तुम्ही मला ओळखलं का? तो म्हणतो नाही, तुम्ही कोण आहात? त्याचा आणखीन जास्त युगोहाट झाला, अपमान वाटतो ना माणसाला. त्यानंतर तो म्हणतो अहो मी सिकंदर राजा. बरं मग म्हणे सिकंदर राजा आहे का? बरं मग काय? म्हणे मी जग जिंकायला निघालो आहे. म्हणे जग जिंकायला निघाले, मग काय? म्हणे बरं मग काय? नाही म्हणे एवढे राज्य मी जिंकलो. म्हणे मग? म्हणे एवढे राज्य मी जिंकणार आहे आता, माझ्याकडे एवढे सैन्य, एवढे घोडे, एवढे हत्ती आहे, तो सर्व ओळख देतोय. आणि ते साधू काय म्हणतात, बरं मग, बरं मग. त्याचं काही रिस्पॉन्सच नाही, काही पुढं ते सांगत राहतो, हाय बी म्हणतो बरं मग, बरं मग. मग तो सर्व थांबतो. तो म्हणतो आता त्याला चिड आली पण करणार काय, राग आला पण करणार काय. आपण एवढं सांगतो तरी या बाबावरती परिणाम होत नाही, आणि तो बरं मग म्हणत चालला आहे. तो राजाचं सर्व सांगायचं झालं, परिणाम काहीच झाला नाही. तेव्हा तो राजा गप्प बसतो. आणि जेव्हा राजा गप्प बसतो तेव्हा साधू विचारतात का हे सारं तू जग जिंकणार आहे राजा, पण राजा सर्व जग जिंकल्यानंतर तू करणार काय? म्हटले काय करणार, सारं जग जिंकणार आणि मस्त बसणार म्हणे. मग मी आता काय करतोय म्हणे. साधू काय म्हणतात, मी आत्ता काय करतो, मी तर सारं मस्त बसलेलो आहे, मला जग जिंकायची गरज नाही. मला स्वतःला जिंकलं हेच माझ्यासाठी जग जिंकलं आहे. आपलं जग कोणतं आहे? आपण आहोत. आपली विचारधारा आहे, आपली धर्म आहे, आपली धार्मिकता आहे, आपली इंद्रिय आहे, आपली अभिलाषा आहे, आपला स्वार्थ आहे, आपले अविचार आहे. यांना आपलं जिंकलं म्हणजेच आपलं जग जिंकणं. आपलं जग म्हणजे काय? आपण स्वतः. आपलं जग म्हणजे आपलं कुटुंब स्वतः, आपला समाज, आजूबाजूचे अडचणी, प्रॉब्लेम्स, जी आव्हानं आहे आपल्या समोरचे, ते आपलं जग आहे. जग तर खूप मोठं आहे, जगाच्या कुठपर्यंत आपण जाणार आहोत. या गावाच्या बाहेर जी वेस आहे त्या वेशेच्या बाहेर गेलं तरी आपल्याला ओळख द्यावं लागते का मी या गावचा आहे ना, असं नाव आहे, तरी ओळखत नाही. ते म्हणतात तुम्ही कोणी असो काय करायचं आम्हाला, आमच्या गाडीला धक्का लागला भरून द्या, नाहीतर मग तुम्हाला वाजवतो.
मग आपली ओळख आपल्या गावातही चालत नाही, गावाच्या विषयीच्या बाहेरचं तर अजिबात चालत नाही. त्याच्यामुळं त्याचा अभिमान का बाळगायचा? आपली ओळख एकच आहे की मला देव समजला, देव कळाला. ती स्वस्थता ज्या साधूंकडे होती ती स्वस्थता आपल्याला आपल्या साधनेच्या माध्यमातून निर्माण करायची. ती कधी येईल का आपण परमेश्वराची जाणीव करून नामस्मरणामध्ये आपण स्वतःला गुंतून घेऊ. त्यातून आपण परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू आणि त्यातून आपलं आयुष्य जे आहे हे शेवटास नेण्याचा प्रयत्न करू. आता शेवटास न्यायचं आहे, परंतु परमेश्वराच्या व्यतिरिक्त नाही न्यायचं. देव तर भेटला आहे, देवाकडून देव भेटला आहे, बोध देवाकडून भेटला आहे. मात्र परमेश्वर प्राप्तीचं जे साधन आहे तिची स्वतंत्रता मात्र तुमची आहे. शाळेत आपण मुलाला घातलं, अभ्यास मात्र मुलाला करावा लागणार आहे, पेपर मुलाला द्यावा लागणार आहे. म्हणून परमेश्वराने बोध दिलेला आहे, प्राप्तीला सुद्धा परमेश्वरच नेणार आहे. पण मधली जी कड आहे मग ती त्यागाची असेल, आचाराची असेल, ती मात्र आपल्याला करावं लागणार आहे. आणि म्हणून त्यावरती जाणं चालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भक्तांमधले परमेश्वराच्या भक्तीचे 4 लोक येतात. जे दुःखी असतात ते सुखाच्या अभिलाषेपोटी भक्ती करतात. एक प्रकार आहे वेगवेगळे. तर तसं पाहायला गेलं तर सारे लोक दुःखी, सुखी कोणी दिसत नाही. कोणाला काही ना काही अडचणी असतात, प्रॉब्लेम असतात. याच्याकडे पैसा आहे तर स्वस्थता नाही, याच्याकडे स्वस्थता आहे तर पैसा नाही, याच्याकडे इस्टेट आहे तर नोकरी नाही आहे, नोकरी आहे तर मग पुढं काय, छोकरी नाही आहे. म्हणजे सारेला दुःख आहे बघा. मामाला अरेच लोक आलेले राहतात. काही मुलं येतात, अरे बाबा तुझ्याकडे नोकरी आहे, तुझ्याकडे डिग्री आहे, सुशिक्षित आहे, तू का दुःखी आहे? हे लग्न होत नाही म्हणून दुःखी आहे. म्हणजे लग्न न होणारे दुःखी तुम्हाला दिसतात. एखादी व्यक्ती येते, अरे बाबा तुझं लग्न झालं आहे, सर्व व्यवस्थित आहे, का दुःखी आहे? म्हणे म्हणूनच दुःखी आहे. कारण का, त्याला मुलगा झालेला नसतो. मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, अपत्य पाहिजे, दुःखच दुःख. मग ज्याला मुलं असतात, मुली असतात, ते बी येतात, ते बी दुःखी. आता तुला मुलगी आहे, मुलगा आहे, सर्व आहे, का दुःखी आहे? ते आमचं ऐकतच नाही, म्हणजे ते दुःखी आहे. दुःख कोण नाही, दुःख कोणाकडं नाही आहे. सुखी कोण आहे का ज्याला परमेश्वराची जाणीव आहे. जाणत्या विको सुखाते निधी. जो जाणता आहे, जो परमेश्वराला जाणून परमेश्वराची अनन्यभावी भक्ती करतोय, शरण जाऊन एकनिष्ठ भक्ती करतोय, त्या परमेश्वराच्या भक्तीत रमणारा जो माणूस आहे, जो जाणता आहे, त्याला या अडी अडचणी विषय याच्यामध्ये तो सुखी स्वतःला मानत नाही. परमेश्वराचं नामस्मरण हेच त्याच्यासाठी सुख असतं. परमेश्वराची भक्ती हेच त्याच्यासाठी सुख असतं. परमेश्वराची प्राप्ती हेच त्याच्यासाठी सुख असतं. परंतु एवढं भेटूनसुद्धा आपण जर दुःखी असेल तर तो परमेश्वर आपल्याला भेटला का? असे दुःखी असणारे बरेच लोक आहे. आणि या दुःखामध्ये आपण जीवन व्यतीत करत असताना या सुख कसं मिळेल, त्या सुखाच्या अभिलाषेपोटी धार्मिकता करणारे अनेक लोक तुम्हाला दिसतात. काही गरीब लोक असतात. तसं गरीब आजकाल कोणी असतं का? सहज गमतीनं आपण म्हणतो ना, गरीब आहे पण याला जर काट्यावर उभं केलं तर किती वजन भरतं याचं. मग गरीब जगामध्ये कोणीच नाही आहे. परंतु ती आपली मानसिकता असते का आम्ही गरीब आहोत, आम्ही गरीब आहोत. तसं पाहायला गेलं तर जगात कोणीच गरीब नाही आहे. तुम्ही पेपर वाचा, टी व्हीमध्ये बातम्या वाचा. मुंबईला आत्तामध्ये एक भिकारी पकडला, त्याच्याकडे काही कोटीची संपत्ती सापडली. त्यांनी त्याच्या पद्धतीनं ते स्किल निर्माण करून त्याच्याकडं कितीतरी गडगंज होतं, त्याचे 2-2 फ्लॅट, गाडी. परंतु दिवसभर काय करायचा, जसं आपण नोकरीवर निघतो ना तसा तो नोकरीवर निघतो. तो व्यवसाय त्यांनी केला होता, तो व्यवसायावर निघायचा आणि दररोज पैसे कमवायचा. खर्चच नाही ना काही, कारण नुसते लोक पैसेच नाही द्यायचे, खायला द्यायचं म्हटलं खायला खर्च नाही, काही व्यसन नाही, दिवसभर नोकरी, फक्त साचवायचंच काम करायचं, कितीतरी पैसे. म्हणजे गरीब आजकाल जगात कोणीच नाही. पण तरी आपली ती गरिबी, मी गरीब आहोत, ही एक मानसिक आजार आहे. स्वतःला गरीब का समजावं? ज्याच्याकडे श्रीमंत आहे त्याच्याच्या भरोशावर तर तुम्ही जगत नाही. तुम्ही काम करता, कष्ट करता, स्वतःचं जे आहे ते मिळवता आणि त्यातून स्वतःचं आयुष्य व्यतीत करता. स्वतःला का गरीब समजावं? गरीब समजणं ही एक मानसिक विकृती मी समजतो. त्याच्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी बरेचसे लोक भक्ती करतात की आमच्याकडे हे पाहिजे, आमच्याकडे ते पाहिजे. ज्याच्याकडे ते आहे ते मात्र कुठं सुखी आहे? ते बी सुखी दिसत नाही आपल्याकडं.
परंतु आपल्याला जे नाही आपल्याला त्याची अभिलाषा आपल्याला होत असते आणि त्याच्या पाठीमागे धावणारा हा दुसरा भक्त असतो. तिसरा भक्त कोण आहे? अज्ञानी. जो अज्ञान आहे त्याला काहीच कळत नाही. का जन्माला आलो, कशासाठी जन्माला आलो, तो म्हणतो अरे मी अज्ञानी आहे. असंच राहिलं तर लोक आपल्याला जगू देणार नाही. मग आपल्याला काहीतरी ज्ञान पाहिजे, काहीतरी ज्ञान असल्यामुळे तो प्रयत्न करतो. ती प्रयत्न हा भक्तीतून करायचा असतो. मग सत्संगात येतो, तुमच्याबरोबर फिरतो, इकडं जातो तिकडं जातो, काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. असा हा तिसरा जीव आहे परमेश्वराच्या भक्तीत करणारा. पण चौथा जो जीव आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो आहे ज्ञानी. आणि परमेश्वराला या ज्ञानी भक्ताची अत्यंत आवडी असते, प्रसन्नता असते. ज्ञान म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं. या 4 पदार्थाचं जसं आहे तसं ज्ञान. आणि हे 4 पदार्थसुद्धा यातला सर्वात महत्त्वाचा पदार्थ कोणता? जीव. कारण जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण केल्यानंतर ही सृष्टी चालवण्यासाठी देवतेला कामाला लावलं. स्वतः अवतार घेऊन वाडेवाडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्यापर्यंत हे तत्त्वज्ञान, स्वतःची ओळख आपल्याला पोहोचवली. म्हणून आपण आता कोणत्या भक्तीमध्ये बसतो आहे, कोणत्या भक्तीच्या अनुषंगाने, कोणत्या चौकटीत आपण बसतो आहे? आपण दुःखी आहोत का? आपण गरीब आहोत का? आपण अज्ञानी आहोत का? आपण आहोत कोण? जर आपल्याला परमेश्वराच्या प्रेमाला पात्र व्हायचं असेल, परमेश्वराच्या प्रसन्नतेला जर पात्र व्हायचं असेल तर आपल्याला ज्ञानी व्हावं लागेल. आणि ज्ञान होणं म्हणजे काय? जीवन कसं जगावं, कसं राहावं, कसं बोलावं, काय खावं, कोणाबरोबर दोस्ती करावी, कोणाबरोबर जावं, कोणाबरोबर न जावं, हे समजणं म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे काही खूप मोठं असतं असं नाही आहे. म्हणून आपल्याला परमेश्वराची भक्ती करत असताना याचा सर्व बाजूनी विचार करून पुढं जायचं असतं. आणि ही भक्ती करत असताना आपल्याला परमेश्वराने अपेक्षा काय केलेली आहे का? फक्त आणि फक्त माझी भक्ती कर, मला अनन्य भावे शरण ये आणि माझ्याच प्राप्तीसाठी सर्व काही कर. मला जाणून घे. मला जाणण्याव्यतिरिक्त तुला काही जाणण्याची गरजच वाटली नाही पाहिजे. परमेश्वर जाणला, सर्व जाणलं, कारण परमेश्वर सर्वांच्या पलीकडं आहे. आणि पलीकडचं जाणलं का अलीकडचं आपोआपच येतं. आणि देवाने ते सांगितले का सकळही शास्त्र या शास्त्रात आहे, हे शास्त्र मात्र कुठंच नाही. जर सकळही शास्त्र या शास्त्रात आहे आणि ते शास्त्र जर आपल्याला अवगत झालं, आपण अभ्यासलं, समजून घेतलं, जाणून घेतलं, तर आपल्याला बाकी शास्त्र जाणण्याची आवश्यकता नसते. परंतु त्याच्यासाठी लागतो अहेतुक भाव. आणि हा अहेतुक भाव म्हणजे काय? फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने केलेली भक्ती. मग सर्व लोक अशा अहेतुक भावानेच भक्ती करतात का? नाही. हेतुक भावानेच 99.99% लोक भक्ती करतात. आणि अहेतुक भाव विरळा नांदे, म्हणजे अत्यंत दुर्मिळ जो आहे, ज्याला जाण आहे, परमेश्वराची प्राप्ती करण्याची वासना आहे, जो प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामध्ये तो सातत्य ठेवतो, तो त्या अहेतुक भक्तीमध्ये उतरू शकतो आणि शेवटपर्यंत परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. मग अहेतुक भाव तर जर विरळ आहे, एक आहे, तर मग हेतू कोणता कोणता असतो? आणि आपल्यामध्ये त्या हेतूतून बाहेर पडण्यासाठी, अहेतुक भाव निर्माण होण्यासाठी कोणता कोणता भाव नसावा, याचं जर चिंतन केलं, याचं जर मनन केलं, याचा जर विचार केला, तर आपल्याला आपोआपच ती गोष्ट लक्षात येईल की कोणता कोणता नसावा. आपण धर्मभावनेने धार्मिकता करतो, धर्मभावनेने काहीतरी क्रिया करतो, धर्मभावनेने जे बी करण्याचा आहे तो प्रयत्न करतो. पण धर्मभावना कशासाठी आहे? परमेश्वर प्राप्तीसाठी आहे की काहीतरी करायला पाहिजे? बाबा सारेच लोक करतात मग आपण करतोय. बघा किती अन्य लोकांना जर विचारलं तर तुम्ही धार्मिकता का करता, ते म्हणतात आनंद मिळावा, स्वस्थता मिळावी, शांतता मिळावी. मग त्याला जर विचारलं तुला नोकरी नाही, खिशात पैसे नाही, शांतता मिळेल का, आनंद मिळेल का? तुला अडचणी आहे, तुला मिळेल का? म्हणते नाही, कसं काय मिळेल? मग शांतता, आनंद, सुख हे त्या भक्तीवर अवलंबून नाही, तुमच्या खिशावर अवलंबून आहे. तुमचा खिसा गरम असेल का तुम्हाला सर्व व्यवस्थित वाटतं. म्हणून धर्मभावनेने, परंतु कोणती धर्मभावना पाहिजे? जर ह्या हेतूने जर आपण करायचं म्हणून करायचं, लोक करतात म्हणून करतोय, समाज करताय म्हणून करतोय, परंपरा आहे म्हणून करतोय, किंवा भीती आहे मनामध्ये म्हणून जर करत असेल, तर हा हेतुक भाव आहे. आणि या हेतुक भावनेतून जर आपण भक्ती केली तर ती परमेश्वराची भक्ती होत नाही, ती अप्रत्यक्षरित्या देवतेचीच भक्ती होते. आपल्याला भक्ती करायची कशासाठी? परमेश्वर प्राप्तीसाठी, आपल्या जीवन मुक्तीसाठी, 84 लाख योनीतून निघण्यासाठी, नरकातून निघण्यासाठी, दुःखात न जाण्यासाठी. कारण आपल्या धर्माचा सिद्धांत काय आहे? जो जन्माला आला तो मेला, जो मेला तो जन्माला आला. म्हणजे
पुनर्जन्म हा आपल्या धर्माचा सिद्धांत आहे आणि मूळ सिद्धांत आहे. त्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर त्या हेतूने जेव्हा आपण भक्ती करतो तो अहेतुक भाव परमेश्वरापर्यंत पोचतो आणि ती भक्ती परमेश्वराची असते. म्हणून धर्मभावनेने करायचं का परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने करायचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा जी क्रिया करतो आपण ही आपल्या धर्माची आहे, आपण नाही केलं तर कोण करेल अशा भावनेने जेव्हा क्रिया करतो तेव्हा ती क्रियासुद्धा हेतूचीच असते. मला देव भेटा, मला देव व्हावा, मला शास्त्राचा उमट व्हावा, मला ज्ञान व्हावं, मला प्रेम व्हावं, या उद्देशाने जेव्हा आपण क्रिया करतो तेव्हा ती क्रिया अहेतुकामध्ये पडते आणि तीच परमेश्वरापर्यंत स्वीकारल्या जातात. हेतुक क्रिया परमेश्वर स्वीकारत नाही, हेतुक क्रिया देवतेची असल्यामुळे देवतेपर्यंतच जातात. म्हणून अहेतुकाकडं आपण जाणं म्हणजे धर्माचा जो मूळ उद्देश आहे तो समजून घेणं आणि त्या अदृष्टपर भक्तीत उतरणं. तेव्हा आपण अहेतुक भावामध्ये अहेतुक क्रिया करू शकतो. अन्यथा हेतूची क्रिया काही उपयोगाची नाही. किंवा अभिमान असतो, धर्माचा अभिमान असतो आपल्याला बघा, का आपला धर्माचा अभिमान, अरे आपण नाही केलं तर दुसरं कोण करणार आहे, आपण केलंच पाहिजे, मग क्रिया करायला लागतो. तर अभिमान दृष्टीनं जर आपण क्रिया केली तर मात्र तीसुद्धा हेतूचीच क्रिया असते. ही ड्युटी आपली, एक कर्तव्य. जसं आता मी तुम्हाला सांगितलं धर्माचा अभिमान ठेवला तर तुमचा धर्माभिमान ठेवेल. हो, दंडोत घालणं धर्माभिमान आहे, परंतु तो धर्माभिमानच्या पलीकडे जेव्हा आपण विचार करू तेव्हा ते एक कर्तव्य आहे, एक माझी ड्युटी आहे, ती एक माझी ओळख आहे, ती एक माझं अस्तित्व आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही करायला लागाल तेव्हा त्या अहेतुकामध्ये पडतं. म्हणून धर्मभावनेने असेल, अभिमानाने असेल, या कोणत्याही क्रिया जर तुम्ही केल्या तर त्या हेतुकामध्ये पडतात आणि त्या देवतेच्या असतात. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करायचा आहे, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने विचार करायचा, तेव्हा अहेतुकाकडे आपण जाणार आहे. दाक्षिण्य म्हणजे आपले ओळखीचे आहे, कोणी साधुसंत आपले नातेवाईक आहे पूर्वश्रमीचे, म्हणून आपण क्रिया करतो. त्या क्रियेला सुद्धा हेतुक क्रिया म्हटल्या जातं. दाक्षिण्य म्हणजे नातेवाईक ओळखीचे. आपण बघा कुठेही क्रिया करतो, कुठं देत नाही क्रिया, जिथं ओळख आहे, जे साधुसंत आपल्याकडे येतात आपण त्यांच्याकडे जातो. कधीतरी आपल्याला जावं लागेल, मग ते आपली व्यवस्था करतील राहण्याची खाण्याची, मग आपल्याला द्यायचं पाहिजे. अशा भावनेने जेव्हा आपण करतो तेव्हा ती हेतुकच क्रिया असते. अहेतुक क्रिया म्हणजे काय की मला देव व्हावा, या क्रियेतून मला देवाचा उमट व्हावा, ज्ञान व्हावं, प्रेम व्हावं. जेव्हा परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तुम्ही कोणती क्रिया कराल तेव्हा ती अहेतुक असते आणि त्या भावनेने आपण केलं पाहिजे. त्याच्यामुळं दाक्षिण्य म्हणजे ओळखी आहे म्हणून आपण करायचा नसतात, तर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने ती सात्विक क्रिया करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा ते. किंवा स्नेह आहे म्हणजे प्रेम आहे. ओळखीचं प्रेम रूपांतर कशात होतं, स्नेहात, प्रेमात. आणि जिथं ओळख आहे तिथंच क्रिया करायला जातो आपण. बघा तुम्ही आजपर्यंत क्रिया केल्या भरपूर, अन्नदान केलं किंवा जे बी केलं, बिगर ओळखीच्या ठिकाणी केलं का? एक सहजच विचार करा. जाळीच्या देवाला गेलं, क्रिया केली तर जिथं ओळख आहे तिथंच आश्रमात जाणार, तिथंच क्रिया करणार. किंवा रुद्रपूरला गेले किंवा आणखीन कुठे गेले किंवा आपल्याकडे साधुसंत येतात किंवा आपण साधुसंतांकडे जातो. तर हे स्नेह आहे, प्रेम आहे. आणि स्नेह हे ओळखीतून होत राहतं. धर्मभावनेने आपण केली पाहिजे, सात्विकतेने केली पाहिजे, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने केली पाहिजे. आणि मागणाऱ्याचा बी तसा भाव असला पाहिजे, तशी शुद्धता असली पाहिजे का यांनाही देव झाला पाहिजे, देव भेटला पाहिजे. आणि त्या उद्देशाने त्यांनी शुभचिंतन केलं तर त्या क्रियेला अर्थ होतो आणि ती क्रिया अहेतुकामध्ये मोडते. अन्यथा ही हेतुक आहे म्हणून ती क्रिया परमेश्वरापर्यंत जात नाही आणि हेतुक क्रिया देवतेपर्यंतच पोचते. म्हणून आपण परमेश्वराचे भक्त आहोत का देवतेचे भक्त आहोत याचं चिंतन करणं आणि त्यातून बाहेर पडणं आपल्या जीवनाचं मूळ कर्तव्य आहे. त्यानंतर काय आहे, कार्य. काहीतरी कार्य करण्याची इच्छा असते, काहीतरी राहता बघा, सोशल किडा असतो ना डोक्यामध्ये, कार्य करायचं, सोशल कार्य. मग मी पंगत द्यायची, मार्गामध्ये फोन करायचा, बाबा पंगत द्यायची तुम्हाला, किती लोक आहे म्हणे 25. मग आमचे 100 येतील, करून टाका 125 लोकांची पंगत. मग त्यांनी साऱ्या गावाला सांगेल राहतं, जाहिरात केलेली राहते, सारे नातेवाईक बोललेले राहतात. पंगत साधूंची का नातेवाईकांची हेच नेमकं कळत नाही. शास्त्र काय सांगतं, एका हाताने दान द्यावं तर दुसऱ्या हाताला कळू नये, आपलं साऱ्या गावाला कळतं. त्याच्यामुळं ती जी क्रिया आहे ती हेतुक क्रिया असते, ती अहेतुकामध्ये पडत नाही आणि म्हणून परमेश्वरापर्यंत ती पोचत नाही. आता तुमच्यामध्ये बदल न होण्याचं कारणही हेच आहे. कोणत्याही जीवामध्ये
25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, उपदेश घेताय, उपदेश घेतल्यानंतर स्थानही करताय, नामस्मरणही करताय, बरं क्रियाही करताय, काहीतरी छोटी मोठी कोणतीही प्रत्येकजण क्रिया करतोच, पण त्या क्रियेचा स्वीकार न झाल्यामुळं, ती स्वीकारात न पडल्यामुळं तुमच्यामध्ये बदल झाला नाही. जर स्वीकारात जी क्रिया ज्याची पडेल त्याच्यामध्ये बदल होत असतो आणि तो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे आणि तो बदल परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जात असतो. म्हणून क्रियेचा स्वीकार करण्यासाठी अहेतुक क्रिया घडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि अहेतुक क्रिया आपल्याकडून घडणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी सातत्यपूर्ण स्मरण, चिंतन, चतुर्विध दुःख, प्रार्थना, तोची व्हावा, तोची भेटावा, परमेश्वराचं ज्ञान व्हावं, परमेश्वराचं प्रेम मिळावं, ही वासना तुमची सातत्यपूर्ण हट्टपूर्वक जर असेल तरच ते परमेश्वर करून घेतो. बरं, अहेतुक क्रिया आपण नाही करू शकत, तो परमेश्वर करून घेत असतो. आपल्याला वाटतं क्रिया करावी, मग आपण करतो. पंगत द्यायची करतो, आपल्या कडेनी करतो. आपल्या कडेनी केलेली कोणतीही क्रिया ही अहेतुकामध्ये पडत नाही, परमेश्वराच्या कडेनी झाली पाहिजे. आणि परमेश्वराच्या कडेनी होण्यासाठी आपल्याला काय परमेश्वराला जाऊन सांगावं लागेल का अहो घ्या करा एखादी क्रिया आमची बी नंबर लावा, असं नाही ना करावं लागत. त्यासाठी लागते प्रार्थना, त्यासाठी लागते वासना, त्यासाठी लागते अर्थता, त्यासाठी लागते चतुर्विध दुःख. याच्यासाठी तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही, जिथं असाल तिथं ते तुम्ही करू शकता. 22 अंकड देव स्वतः गेले की नाही हे लक्षात घ्यायचं आहे. भांडारेकर कट देव स्वतः गेले, अर्थता निर्माण झाली, तेवढी अवस्था उच्च कोटीला पोहोचली, देव स्वतः गेले. स्वतः देव येतील, परंतु तेवढी अवस्था, तेवढा अहेतुक भाव, तेवढी अर्थता तुमच्या मनामध्ये जर निर्माण केली, तुम्ही करू शकले तरच त्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे कार्य करण्याची एक हौस, जाहिरात करण्याची एक हौस, ती एक राजस तामस प्रवृत्ती असते. जाहिरात त्यातून होणारी जी क्रिया आहे ती परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. किंवा भयाने भय निर्माण होतं. जर आपण काहीच केलं नाही आपल्या जीवनामध्ये जन्माला येऊन, तर मग आपल्याला मेल्यानंतर काय, हा नीट जगत नाही आणि मेल्याच्या नंतरचा विचार करतो. पहिले जगून तर घे, नंतर मग मेल्यानंतरचा विचार कर. जगणं म्हणजे काय, धर्माची जाणीव ठेवून धर्माच्या रस्त्यावरती चालणं, परमेश्वराचा अभिमान घेऊन त्या परमेश्वराचे अहेतुक भक्ती करणं म्हणजे जगणं. तो काय म्हणतो की आता मी जर काहीच नाही केलं तर उद्या काय, म्हणून मग काय करतो, भयानी क्रिया करतो. भय, नको नरकात जायला, नको दुःखात पडायला, नको काहीतरी माझं वाईट व्हायला. या भयापोटी केलेली क्रिया ही हेतुकामध्ये मोडते, ती अहेतुक होत नाही. आणि म्हणून परमेश्वराची भक्ती आपण करत असताना हे समजून घेणं, जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर उपकार करण्याच्या उद्देशाने काही लोक करतात ना, चला यांनी कधीतरी आपल्याला मदत केलेली आहे, कधीतरी आपल्याकडे आलेले आहे, कधीतरी आपल्याला 4 गोष्टी सांगितलेल्या आहे, अन्यथा कधीतरी आपल्याला उपयोगी पडणार आहे, उपकार भावनेनं हे करतात. असे लोक करतात भरपूर. का बाबा तू तिथंच का जातो, तिथंच का क्रिया करतो, तेव्हा तर तिथं गेल्यानंतर आहे ना बाबा माझी सारी सोय करतात. कधी गेलं का बाबा स्पेशल रूम देतात, जेवण व्यवस्थित, सर्व काही. त्याच्यामुळे ते वर्षातून एखादी क्रिया केलीच पाहिजे. आपल्याला लाज वाटली तिथं जायचं आणि कसं काय फुकट खायचं, आहे की नाही. आणि म्हणून अशा भावनेने केलेली क्रिया ती परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. तोची व्हावं, तोची भेटावं. असा कोण साधक आहे का ज्याच्याकडे क्रिया केली तर मला देव भेटल, ही शोधणी आपण करत राहिलो पाहिजे. आणि ती शोधणी करत असताना परमेश्वराकडे जर प्रार्थना केली तर परमेश्वराच्या कडेनी परमेश्वर त्या साधकाला पाठवतील आणि कळत न कळत तुमची क्रिया स्वीकारतील. तुम्हाला कळणार पण नाही, समजणार पण नाही. नाहीतरी तुम्ही बोधापर्यंत सहजासहजी आलेले नाही. तुम्हाला जो बोध झालेला आहे तो कळत न कळत केलेल्या क्रियेचा अहेतुकपणे परमेश्वराने स्वीकार केला आहे आणि म्हणूनच आपल्याला बोध झालेला आहे, म्हणूनच आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. कळत न कळत परमेश्वर आपली स्वीकारू शकतात क्रिया, पण त्यासाठी लागते अर्थता, त्यासाठी लागते प्रार्थना. ती आपल्याकडं नाही आहे म्हणून अडचणी आहे. अनुकंपा किंवा कीव येते, दया येते. अरे आपल्या धर्माचे आपण नाही दिले तर मग यांना कोण देईल, तसं काही यांच्या तुमच्या भरोश्यावरच आम्ही दीक्षा घेतल्या असं तुम्हाला वाटतं की नाही. असं काही नसतं. आम्ही देवाच्या भरोश्यावर निघालेलो असतो. आमचा देव समर्थ आहे, ती भावना तुमची चुकीची आहे. आणि आम्ही बी तुमच्या भरोश्यावर दीक्षा नाही घेतलेली, तसं तुम्ही बी आमच्या भरोश्यावर देव मिळवायचा नाही आहे. आणि आम्हालाच मिळेल का नाही शंका आहे तुम्हाला, कसं काय. म्हणून आम्हाला वाटलं पाहिजे का देव मिळणार आहे. ज्याला वाटतंय आत्मविश्वास का मला देव मिळेल, कारण मिळवण्यासाठीच मी बाहेर निघालेलो आहे, मिळवण्यासाठीच मी त्याग केलेला आहे, तो मिळवण्यासाठीच मी त्या रस्त्यावर चाललेलो आहे.
मग मला जर नाही मिळाला तर मी दुसऱ्याला काय शहाणपणा शिकवायचा? ती नैतिक जबाबदारी, ती नैतिकता माझ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे की नाही? ती जर नैतिकता मी निर्माण नाही करू शकलो तर तुम्हाला मी काय सांगणार आहे? तुम्हाला मी सांगत असताना देव मला काय निमित्त करणार आहे? म्हणून पहिल्यांदी मला आत्मविश्वास पाहिजे का मला देव होणार आहे, तेव्हा मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला ते आत्मविश्वास सांगितलं तर मग तुमच्या मनामध्ये ते बीजारोपण होऊ शकतं, तुम्हाला प्रेरणा होऊ शकते. म्हणून तो भाव आपल्या मनामध्ये रुजवायचा की मला देव होईल. आत्मविश्वास. देव काय म्हणता? होईल का नाही हा होतं धर, भेटेल का नाही भेटेल, इच्छा तर ठेव, वासना तर कर. तशी वासना आपण सतत केली पाहिजे का मला देव मिळवायचा आहे, मला देव भेटणार आहे, मला देव मिळवायचा आहे, मला देव भेटणार. तुमच्या मनातच शंका असेल, नाही नाही कोणी पाहिलं देव भेटतो का नाही, एका जन्मात भेटतो का 4 जन्मात भेटतो, म्हणजे ढोंग कशासाठी करून राहिला तू? जर तुला शंका आहे का देव भेटतो का नाही एका जन्मात का 10 जन्मात, मग कपडे काला घालतो आणि भक्तीचं ढोंग पण कशाला करतो? हे भक्तीचं सोंग आहे. या भक्तीच्या सोंगाला धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा थारा नाही. इथं डुप्लिकेशनला अजिबात महत्त्व नाही. करायचं, नीट करायचं, थोडं करायचं, व्यवस्थित करायचं, जाणून उमजून समजून करायचं, तर त्यातून फायदा आहे. अन्यथा काय फायदा आहे? त्याच्यामुळे उपकार भावनेने आपण काही करायचं नाही, कोणावर आपण उपकार करू शकत नाही आणि त्या भावनेने आपण कोणती क्रिया पण करायची नाही. करायची आहे, करा असं वाटलं, मनापासून वाटलं, देव मिळवण्यासाठी म्हणून करायचं. हे आपले साधक आहे, यांना कोणी नाही दिलं तर आपण नाही दिलं तर हे कसे जगतील, कसे राहतील, काय करतील, अशी कीव आणायचं काय कारण? परमेश्वर काय म्हणतात? अनुकंपा न उपजे. म्हणजे अनुकंपा उपजू द्यायची नाही का? तर ती प्रवृत्ती आपली आहेच नाही. आपल्या कर्माने आपण जगत असतो, तसं प्रत्येकजण आपापल्या कर्माने जगत असतो. त्याचा देव समर्थ असतो, त्याच्यासाठी आपला देव समर्थ असतो आपल्यासाठी. म्हणून देव म्हणता अनुकंपा न उपजे. कारण देवाला माहीत आहे सर्व, त्यांनी त्याची कृती, त्याच्या कृतीवरती त्याचा देव, त्याचा धर्म त्यांनी स्वीकारलेला असतो आणि तो आत्मविश्वासाने पुढं चालत असतो. म्हणून उपकार भावनेने आपण कधी आपल्या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट करायची. आता हे जी मी तुम्हाला सांगतोय, मी आलो 2 दिवस 4 दिवस आहे, उपकार आहे का? ही माझी ड्युटी, माझं कर्तव्य, माझी सेवा आहे आणि ती बी निरपेक्ष सेवा आहे. कशी घडल याचा मी विचार करून जेव्हा येईल, जेव्हा तुम्हाला सांगेल, तेव्हा ही सेवा परमेश्वराच्या कुठंतरी पदरात पडेल. अन्यथा मला हे द्या, इतकेच द्या, तितकेच द्या आणि ते आल्यानंतर माझी अशीच व्यवस्था करा, व्यवस्थित व्यवस्था करा, मला ओळखलं नाही मी कोण आहे काय आहे, हे जर सांगत सुटलो तर ना तुमच्या डोक्यात घुसणार ना देव माझी ती सेवा स्वीकारणार. म्हणजे माझाही भाव तसाच असला पाहिजे आणि त्या पद्धतीचाच भाव तुमचा पण असला पाहिजे. ना मी उपकार करत ना तुम्ही उपकार करत, तुमची ड्युटी आहे तुम्ही करा, तुमचं कर्तव्य तुम्ही करा, आमची ड्युटी आम्ही करतोय, आमचं कर्तव्य आम्ही करतोय. म्हणून तो भाव आपला असला नाही पाहिजे. त्याचबरोबर ते राबस्य म्हणजे मनोरंजन. काही लोक मनोरंजन म्हणून पण करतात बघा. साऱ्यांनी 4 लोकांनी पंक्ती दिल्या, मग 5वा म्हणतो चला आपण देऊ. बरं राहतं, सारे नातेवाईकाला बोलावता येतात. कितीतरी वेळा याच्या घरी जेवलेलो आहे, त्याच्या घरी जेवलेलो आहे, आपण बोलवलोच नाही, याच्यातच मग आपण करून घ्या, आहे की नाही? दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर असं म्हणता की नाही? मग करून घ्या. पंक्तीला काय पैसे द्यायचे राहतात, पदार्थ आपण सांगायचे, चॉईस आपली सांगायची, लोक आपण सांगायचे, मनोरंजन म्हणून पण करतात. म्हणून मनोरंजन केलेल्या ह्या ज्या 13 हेतू आहे, या 13 हेतू व्यतिरिक्त जेव्हा तुमची क्रिया होईल, तुमची भावना राहील, तुमचा धार्मिकतेचा हेतू ठरेल, त्यावेळेस ते अहेतुकामध्ये मोडतं. त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये बदल घडतो. तुम्ही विचार करायचा का मी एवढ्या दिवसापासून धार्मिकता करतोय, स्थानं करतोय, क्रिया करतोय, मरण करतोय, माझ्या बदल का होत? काल मी जसा आहे तसंच आहे. आज काल खोटा बोलत होता, आजही खोटा बोलतोय. आपण दुसऱ्याला नाही कबूल करत, आपण आपल्याला कबूल करायचं. मी काल खोटा बोलत होतो, आजही खोटा बोलतो. काल भामटेपणा करत होतो, आजही भामटेपणा करतो. कालही मी साधूंची 10 रुपये पूजा करत होतो, आजही 10 रुपये पूजा करतोय. आपण पुढं का सरकत नाही? याचं कारण काय आहे की आपल्यामध्ये बदल नाही, आपल्यामध्ये तो भाव नाही. करायची का नाही, कोणाची करायची, किती करायची, याचा विचार आपल्या मनामध्ये का येत नाही? केलं तर काय फायदा, नाही केलं तर काय फायदा, याचा मनात विचार येणं म्हणजे जिवंतपणाचं लक्षण. म्हणून धर्माचा विचार करणं. अहेतुकाकडे जेव्हा जाल तेव्हा या साऱ्या गोष्टी तुमच्या निकाली निघालेल्या असतील. अहेतुक भाव आणि अहेतुक भाव जेव्हा तुम्ही निर्माण कराल तेव्हा भक्ती कराल, तेव्हाच ती परमेश्वराची भक्ती ठरते. अन्यथा तुमची भक्ती ही देवतेचीच आहे. जर तुम्हाला प्रूव्ह करून द्यायचं म्हटलं तर ह्या मिनिटाला प्रूव्ह होऊ शकतं. कारण आजपर्यंत तुम्ही किती विडे वाहिले सांगा, कोणासाठी आणि कशासाठी विडे वाहिले?
घर व्हावं विडे, गाडी व्हावी विडे, लग्न व्हावं विडे, मुलं व्हावं विडे, परीक्षा 10वीचा पोरगा पोरगी आपली असेल ना तर ते पास व्हावसाठी विडे वाहणारे लोक आहे. नुसते तुम्हीच विडे नाही वाहत, आम्हाला कामाला लावतात. आम्हाला कधी कधी फोन करतात, बाबा एक विडा ठेवा ना आमच्या नावाचा. का नाही, आमच्या मुलाची 10वीची परीक्षा आहे, ती आता उद्यापासून सुरू होते. मग त्या विड्याचा आणि त्या 10वीच्या परीक्षेचा काय संबंध? नाही नाही, तुम्ही विडा ठेवला तर देव ऐकल आणि मग तो पास होईल. आता देव ऐकून जर विडे ठेवून पास होणार असेल तर शाळेत कशाला घालती बाई? ट्युशनला पैसे कशाला घालती? कशाला तू अभ्यास करायला लावतीन, त्याला टेन्शन देतीन 4 वेळा मारलं. अभ्यास केल्याशिवाय पास होता येत नाही, हे प्रॅक्टिकल जेव्हा सत्य आहे. तसंच आपण हे समजून घेतलं पाहिजे. आजपर्यंत एवढे विडे वाहिले आपण, आणि ते सारे विडे, साऱ्या खेटी, साऱ्या पौर्णिमा, साऱ्या अमावस्या, साऱ्या क्रिया या फक्त आणि फक्त कशासाठी केल्या आपण? काहीतरी मिळावं. जर काहीतरी मिळावं याच्यासाठी जर केलेल्या असेल तर त्या देवतेच्याच भक्ती केल्या तुम्ही. मग तुम्ही परमेश्वराच्या भक्तीचे आहात का? परमेश्वराचे एकनिष्ठ भक्त आहेत का? याचा विचार करा. हां, कोणी असा विडा ठेवला आहे का? माझं अनुसरण घडावं, माझ्या अनुसरणाचे अडथळे दूर व्हावेत, मला अनुसरण घडण्यासाठी, माझा अनुसरणाचा अडथळा दूर करण्यासाठी मग मी आज आता बाबांना पंगत देतो, असा हात वर करावर कोणी? कोणीच नाही. याचा अर्थ तुम्ही आजपर्यंत परमेश्वराची भक्तीच केली नाही. आजपर्यंत परमेश्वराच्या भक्तीतच आले नाही तुम्ही. कारण तशी परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने ना तुमची एक खेट होती, ना तुमचा विडा होता, ना तुमची क्रिया होती. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने नसलेली जी बी गोष्ट आहे भक्तीमध्ये बसणारी, ती सर्व आणि सर्व देवतेचीच आहे. म्हणून पहिल्यांदा तर आपल्याला धर्मात प्रवेश करायचा आहे. बाकी अजून तुम्ही नुसते उपदेश घेतले, आणि ते उपदेशसुद्धा स्वार्थापोटी घेतले. उपदेश घेतल्यानंतर माझं काही भलं होईल का, मला नोकरी भेटेल का, मला असं होईल का, तसं होईल का, आणि हे प्रश्न माझे दररोजचे बरं का. मला बरेच उपदेश घेण्याच्या अगोदर कन्फर्म करतात लोक येऊन, बाबा मी उपदेश घेणार आहे, घ्यायची इच्छा आहे, परंतु मग काही सेटिंग होईल का? उपदेश घेतल्यानंतर सुद्धा मला फोन करतात. आम्ही आता एकदा पदयात्रेत होतो, काटोलला गेलो, तर ते एक कुटुंब आलं होतं तिथं स्थानवंदनासाठी विडा ठेवायला. आणि त्या आमच्या ज्या पदयात्रेमध्ये जे वानखेडे कुटुंब होतं त्यांच्या ओळखीचं होतं. त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं का बाबा पदयात्रा आहे काटोलला, आमच्या अशी अशी तारखेला दुपारचं आहे, तू पण ये, तुम्ही पण या. सर्व आलं कुटुंब. मग त्या बाईची इच्छा झाली उपदेश घेण्याची. म्हटलं तू एकटी उपदेश घेते, मग तुझा मुलगा आहे का? मला मुलगा, मिस्टर हे का मिस्टर? मग त्यांना समजावल्यानंतर तिघही तयार झाले. मुलगा कॉलेजचा, शेती करणारे कुटुंब, त्यांना उपदेश पण दिला. उपदेश घेतल्यानंतर त्यांना सर्व दिलं. दुसऱ्या दिवशी त्या मुलाचा बरोबर मला फोन आला की बाबा मी कर्ज काढलं, विहीर खोदली, सारं करतो, आता ते कर्ज फिटून नाही राहिलं, त्याच्यावर काही उपाय आहे का? आता त्याच्यावर काही उपाय नाही बाळा. म्हटलं तू शेती करायची, कष्ट करायचे, पीक काढायचं, पैसे कमावले का ते भरायचं, किंवा गव्हर्नमेंट कधी माफ करेल याची वाट पाहायची. दुसरा काही पर्याय नाही. दुसरा काही पर्याय का? पण एखादा भोंदू असता, भामटा असता, त्यांनी काय केलं असतं? आहे ना उपाय. तू काय कर, 5,000 फोनपे पाठव, आणि मग तुझ्या अनुषंगाने मी इकडं असं असं करून घेतो. अशा भोंदूपासून सावध राहण्यासाठी आपल्याला धर्माचा अभ्यास, सिलेबस समजून घेणं पण गरजेचं आहे. योग्य मार्गदर्शन भेटणं हे आपलं, योग्य मार्गदर्शन घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि या जगामध्ये बाजार आहे. या बाजारामध्ये काय विकत घ्यायचं, कोणती वस्तू घ्यायची, कोणत्या दुकानात जायचं, कुठं चौकशी करायची, हे बी आपल्याला जमलं पाहिजे, आणि याचं बी ज्ञान असतं. म्हणून धार्मिकता सोपी जरी असली तर तेवढी समजून घेऊन, उमजून घेऊन त्यावरती करणं, त्यावरती चालणं तितकीच अवघड पण असते. पण देवाने आपल्याला अत्यंत सोपी करून टाकलेली. कारण देवाला आपली क्वालिटी माहिती आहे, आपल्या बुद्धीची, आपल्या विचाराची, आपली काय ती म्हणतं ना उडी कुठपर्यंत आहे, सरड्याची उडी कुठपर्यंत, देवाला माहिती आहे आपलं सारं. म्हणून देवाने अत्यंत सोपं करून सांगितलं आहे का चाल हे कर, नाही ते कर, नाही ते कर, काय हरकत नाही. परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे. आणि त्या दयाळू माळू कृपाळू परमेश्वराला केन प्रकारे कशाही पद्धतीनं आपल्याला मुक्तीला न्यायचं आहे. कारण त्याच्यासाठी त्यांनी उपद्याप केला. एवढा उपद्याप करून जर तुम्हाला मुक्तीला देता नाही आलं तर मग हा उपद्याप उपयोग काय? म्हणून परमेश्वर छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत जे केलं ते गंगेला मिळालं असं समजून त्याचा एकदा विडा ठेवा का जे सारं झालं ना बाबा, जे केलं ना का ते आता आम्हाला माफ करा, याचा एक विडा ठेवा.
आणि दुसरा विडा कशाचा ठेवा? तोची व्हावा तोची भेटावा. तो विडा ठेवणं म्हणजे काय माहिती आहे का? संकल्प सोडणं. त्यालाच संकल्प म्हणते आणि त्यालाच विडा म्हणते. का तर देव मिळवण्यासाठी संकल्प, देव प्राप्त करण्यासाठी संकल्प. साऱ्या जबाबदाऱ्या संपेल तेव्हा मी परमेश्वरासाठी उठेल, चालेल, निघेल, तो संकल्प आणि तोच विडा. जेव्हा तो विडा ठेवाल, तेव्हा तो संकल्प कराल, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या एकनिष्ठ भक्तीच्या त्या चौकटीत बसाल. अन्यथा आपण देवतेचीच भक्ती करतोय हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आपल्याकडे जे आहे त्यातून आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करता येऊ शकते. देव म्हणतात उपयोगा जाणार नाही असं काही नाही आहे. जे आपल्याकडं आहे, मग आपल्याकडं काय आहे? जेवढी बुद्धी असेल, जेवढी विचारधारा असेल, जेवढं संग्रह असेल, जेवढी आपल्याकडं द्रव्य असेल, जे आपल्याकडं वस्तू असेल, ज्या ज्या गोष्टी आहे आपल्याकडं, त्यातून परमेश्वराला आपल्याला प्राप्त करता येऊ शकतं. कारण परमेश्वर काय म्हणतात? उपाय नाही असं काही नाही आणि उपयोगाला जाणार नाही असंही काही नाही म्हटले. त्याच्यासाठी आपण होकारात्मक विचार करून फक्त समजून घेणं आणि त्या समजून घेण्यातून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जाणून उमजून त्या परमेश्वरा भक्तीवरती जाणं आणि अहेतुकाकडं आपण किती लवकरात लवकर जाऊ. कारण उलट असं आहे की सांसारिक सुखाच्या अनुषंगाने तुम्ही भक्तीला लागले आणि सांसारिक सुख काय राहतात? अत्यंत छोटे. घरदार, मुलं, बाळं, सुना, नातू, याच्या व्यतिरिक्त काही दुसरं राहतं काही? आणि ते भेटल्यानंतर समाधान पावल्यानंतर तरी आता सारं भेटलं, आता तरी देवा तू भेटावा असा उद्देश जरी ठेवला तरी परमेश्वर स्वीकारतात. कारण का? श्रीकृष्ण महाराज सांगितलं मृत्यूशेवर जर पडले, जरी माझी आठवण केली तरी मी तुम्हाला दुसरीकडे जाऊ देणार नाही. 2 घड्यापर्यंत जरी तुम्ही प्रायचित्त केलं ना, अनुसरले म्हणजे पश्चाताप केला, तरी परमेश्वर स्वीकारात आपल्याला घेतात. म्हणजे ही परमेश्वराने शेवटची संधी आपल्याला दिली, एकदम शेवटची. तेव्हा तरी ती वासना झाली पाहिजे, तेव्हा तरी ती इच्छा झाली पाहिजे. परंतु ती वासना, ती इच्छा होण्यासाठी आपल्याला सारं आयुष्य तळमळीत घालावं लागेल, सारं आयुष्य त्या विचारात घालावं लागेल, सारं आयुष्य आपल्याला त्या उद्देश किंवा आपल्या नजरेसमोरचं जे ध्येय ते न विसरण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. अन्यथा ध्येय जर आपल्या नजरेच्या बाहेर गेलं तर आपण धर्मावरून कधी बी जाऊ शकतो. आणि जो उद्देश, ज्या उद्देशासाठी परमेश्वराने आपल्याला बोध दिला, ज्या उद्देशासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण करून आपण ज्या भक्तीला लागलो आहे, तो उद्देशच आपल्या नजरेसमोर नसला तर मग आपण परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. आणि ही प्राप्ती आपल्याला दिलेली शेवटची संधी आहे. आणि कलियुग आहे. या कलियुगामध्ये कळत न कळत आपल्याकडून कितीतरी हिंसा घडत असतात. कोणाचे मन दुखावतात, शेती करताना हिंसा, चालताना हिंसा, गाडी चालवताना हिंसा, बोलताना हिंसा, हिंसाची हिंसा. हिंसा पाप, पापतो नरक. जर हिंसाची हिंसा केली आणि परमेश्वराला जर प्राप्तीच्या उद्देशाने आपण अनुसरलो नाही किंवा परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपण संकल्प केला नाही, निग्रह केला नाही आणि परमेश्वराने जर आपल्याला वाचवलं नाही तर आपण आपल्याला वाचूच शकत नाही. आपल्यासाठी तर नरक हे 100% ठरलेलेच आहे. कारण युग धर्मामध्ये परमेश्वराने स्पष्ट सांगितले कोणत्या युगाचे कोणता धर्म, कोणता अधर्म. आणि हा अधर्म करत असताना कलियुगामध्ये अधर्म सांगितली हिंसा आणि हिंसेतो पाप आणि पापतो नरक. हे परमेश्वराची ब्रह्मवाणी आहे. आणि नरक कितीतरी प्रकारचे असतात. 13 भेदी नरक आहे. आपल्याला दिसणारे 2च नरक आहे, चलद्रूप नरक आणि स्थावर नरक. आणि त्याच्यात किती दुःख आहे याचा विचार जर केला तर आपल्याला ते नको नको वाटलं पाहिजे. आणि म्हणून महादायसाला देव म्हणता इथीचं होईज तर चुकीती. तू जर माझं झालं तर 100% मी तुझ्या त्याच्यातून बाहेर काढणारे. म्हणून आपल्याला सर्वात पहिले अज्ञानातून निघून ज्ञानाच्या रस्त्याने चालायचं आहे. ज्ञानाच्या रस्त्याने जात जात आपली धार्मिकता सातत्यपूर्ण करायची आहे. आणि त्याच्यासाठी बरेच प्रयोग आपल्याला आपल्या जीवनामध्ये करावं लागणार आहे. निग्रह, संस्कार, आत्मविश्वास, होकारात्मक विचारधारा, मी करीन अशी हाव, चतुर्विध दुःख, प्रार्थना आणि थोडंसं कष्ट. खूप कष्ट नाही आहे. तुम्ही असे बी 4 वाजता उठतात, 5 वाजता उठतात, उठल्याबरोबर कामाला लागतात. तर उठल्याबरोबर देवाचं स्मरण चिंतन करणे, जेवणाच्या वेळेस चिंतन करणे, कामाच्या वेळेस करणे, कुठं फिरून आले त्यावेळेस करणे, झोपायच्या वेळेस करणे. आणि ती प्रार्थना करत करत आपल्या जीवनातलं जे कोमळत्व आहे, निरागत जो भाव आहे
तो टिकवणे, काठिण्य आलं नाही पाहिजे. आज आपण कोणाला तरी बोललो, दुसऱ्या उद्या कोणाला तरी बोलणार, तिसरं कोणाला तरी बोलणार, आपल्या मनामध्ये एक काठिण्य भाव निर्माण होतो आणि त्यातूनच आपण अप्रत्यक्षरित्या अविधी जोडत असतो आणि अविधीला जन्माला घालत असते. त्या अविधी तो पुरुष धर्मापासून जातो. म्हणून यापासून आपण वाचलं पाहिजे. जे वारीलं ते नाही की जे देव काय म्हणतात, जे करायला नाही लावलंय ते करायचं नाही आहे आणि जे करायला लावलं तेच करा म्हटले. मग आता काय करायला लावलं आहे त्याच्यासाठी मात्र आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. म्हणून मी सूत्रपाठ भगवद्गीता मोफत देत असतो गेली 15 वर्षापासून. परंतु जनरल कोणालाही मी वाटणार नाही. जो संकल्प सोडेल त्याला, ज्यांनी उपदेश घेतला त्याला तर देतच असतो. ज्यांना अगोदर दिलेलंच आहे, पण ज्यांना अभ्यास करण्याची इच्छा आहे, ज्यांची वासना आहे त्यांना मी देईन आणि ते घेऊन ते उपयोगी लागलं पाहिजे, ते उपयोगी पडलं पाहिजे. परत वर्षातून एकदा तुम्ही प्रायचित्त घेतलं पाहिजे. कोणत्याही साधू संतांकडे जा, नसेल जमत कुठं जायला तुम्ही तुमचं प्रायचित्त करू शकता. प्रायचित्त करणं म्हणजे दुःख व्यक्त करणं, आपल्या चुकांची कबुली देणं. त्या परमेश्वराकडे ते प्रायचित्त जर घेतलं तर पाठीमागचं सर्व नासतं आणि जे आपलं हृदय काठिण्य झालेलं असतं ते कोमल होऊन जातं. याचा अर्थ असं नव्हे की एखाद्या नदीत जाऊन डुबकी मारायची आणि पापं धुवून टाकायची आणि पाप करायला सुरुवात करायची. प्रायचित्त ही एक आंघोळच आहे, परंतु ती आंघोळ पश्चातापाची, दुःखाची, आपल्या चुकांच्या कबुलीची ही आपण समजून घेतली पाहिजे. अन्यथा तिकडचं आणि इकडचं फरकच काही राहणार नाही. त्याच्यामुळं प्रायचित्त जेचं आपण केलं ती चुकी परत आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हे उपाय सांगू राहिलो तुम्हाला. त्यानंतर आपण दररोज प्रसव मोडला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर देवपूजा केली, देवपूजा केल्यानंतर सर्वांना दंडोत घातला, हे तुम्हाला तुम्ही सांगितलेच आहे आणि ती तुम्ही सुरुवात पण केलेली आहे. आज त्याची बऱ्यापैकी मला जाणीव झाली. सर्वांनीच मला दंडोत केले. त्याचं गोमटं तुम्हाला लागेल, मलाही लागेल. परंतु आता मी गेल्यानंतर परत विसरून जाऊ नका. जेव्हा बी कोणी भेटल तेव्हा दंडोत घाला. सुरुवात घरापासून करा आणि सुरुवात कोणी करायची, सासूपासून करायची. सासूनी सुनेला पहिला दंडोत घालायचा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तो सासूचा भाव जर तुम्ही तोडू शकले नाही तर मग तुम्ही धर्माचेच नाही. परत घरामध्ये जे मोठं आहे त्यांनी सुरुवात करायची. वडील आहे त्यांनी मुलाला दंडोत घालायचा. मग यांना सांगायची गरज वाटणार नाही. वडील दंडोत घालते म्हटल्यानंतर त्यांना आपोआप लाज वाटेल ना. सासू दंडोत घातल्या म्हटल्यानंतर सुनेला लाज वाटेलच. ती बी दंडोत घालायला लागेल. त्यातून वातावरण निर्मिती होईल. ते झाल्यानंतर आपण प्रसव मोडायचा देवापुढं. का कळत न कळत जे आमच्याकडून घडत राहतं दिवसभरामध्ये, कोणाचं मन दुखवलं असेल, कोणतं हेतू काम करताना, शेती करताना काही हिंसा घडल्या असतील, काहीतरी बोललं गेलं असेल, कोणाचा अपमान झाला असेल, तर त्याचा प्रसव मोडायचा आहे. प्रसव म्हणजे तो वाढला नाही पाहिजे. आज खोटं बोलाल, उद्या खोटं बोलाल, परवा खोटं बोलाल आणि खोटं बोलत बोलत देवापर्यंत तुम्ही खोटं बोलाल. मार्कंड नावाचे भक्त होते, बाईसांचे भाचे. ते देवाच्या सन्निधानात होते, पण खोटेपणा करायचे, चोऱ्या करायचे. परंतु त्यांनी काही जोडलं होतं. बाईसांचे डायरेक्ट वशिला होता प्रेमी भक्ताचा, त्यामुळं देवाने बी त्यांना सांभाळलं. परंतु सांभाळून उपयोग काय, कारण असन्निधानच भेटलं त्यांना. म्हणून हा प्रसव वाढत राहतो. नीच गतीचा हा प्रसव असतो आणि परमेश्वर प्राप्तीसाठी जे करायला पाहिजे ते भजनात तो भेटत असतं. आणि भजन हे आर्ततेने, प्रार्थनेने, चतुर्विध दुःखाने मिळत असतं. म्हणजे प्रसव मोडणे, दंडोत घालणे, वर्षातून एकदा प्रायचित्त करणे आणि बाकीची जी तळमळ आहे, आर्तता आहे, स्मरण आहे, चिंतन आहे, अभ्यास आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परत 15 दिवसातून, महिन्यातून एकदा सत्संग घेणे, चर्चा करणे, संवाद करणे. ह्या गावामध्ये जेवढे घरं आहे, आज ह्या घरी, पुढच्या आठवड्यात त्याच्या घरी, त्याच्या आठवड्यात त्याच्या घरी. आणि सत्संग घेणं म्हणजे जेवण करणं नव्हे, नाश्ता करणं नव्हे, चहा करणं नव्हे, काहीच करायचं नाही, फक्त सत्संग करायचा. नाही तर काही ठिकाणी सत्संग चालू करून दिले, ते एवढे वाढले का आता ते जेवणाचाच कार्यक्रम राहिला, फक्त दुसरा काहीच नाही राहिला. आणि मग त्यातले काही जे परिस्थितीने थोडेसे राहतात ते विचार करायला लागले का आता या साऱ्या लोकांना बोलवायचं, स्वयंपाक करायचा, त्याच्यापेक्षा सत्संग नको. तो सत्संग बंद पडला. त्याच्यामुळं खर्चिक सत्संग नाही करायचे. जायचं, देवपूजा करायची, आरती करायची, शास्त्र चर्चा करायची, काही प्रश्न असतील देवाणघेवाण करायची आणि पुढच्या दिवशी, पुढच्या आठवड्यात म्हणा किंवा पुढच्या महिन्यात कोणाकडं सत्संग आहे त्याच्यासाठी डिक्लेरेशन करायचं आणि निघून यायचं. इतकं सोपं आणि सरळ आहे. आजूबाजूला कोणी साधू संत असेल त्यांना तुम्ही बोलू शकता. तुमच्यातलाच कोणीतरी वासनिक आहे
शास्त्र सांगू शकतो, चर्चा करू शकतो, त्याला तुम्ही आमंत्रण करू शकता किंवा तुमच्यातलंच तयार होऊ शकता. ती चळवळ आहे, हे मिशन आहे परमेश्वराचा आनंद देण्याचं. आणि या परमेश्वराच्या मिशनमध्ये आपण सहभागी झालो पाहिजे, कार्यकर्ता म्हणून, एक सेवेकरू म्हणून. देव काय म्हणतात, दास होणं पुरे नाही का, मी देवाचा दास आहे, धर्माचा दास आहे. या हेतूने जेव्हा तुम्ही कराल तेव्हा नक्कीच परमेश्वर तुम्हाला प्राप्त होईल, यात कोणत्या प्रकारची शंका नाही. आज आपलं शेवटचं सत्र आहे, तुम्हाला देवाचं ज्ञान भेटावं, प्रेम भेटावं हेच मी शुभचिंतन करल. उद्या तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात. आणि आत्ताही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते रवींद्रदादांकडे दिलेले आहे कोणी, तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण चिंतन करणार आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.